लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. घारे डोळे फिरविते, लुक 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 ही बघते. रुसके गाल फुगविते, नकटे नाक उडविते. तात काही घासत नाही, तोंड काही धुवत नाही. तसेच घरकुल मांडिते, मांडता मांडता मोडीते. भात केला कच्चा झाला, वरण केलं पातळ झालं. पोळ्या केल्या करपून गेल्या, तूप सगळं सांडून गेलं. असे भुकेले राहू नका, थांबा करते गोड खाऊ. केळ्याचं शिकरण करायला गेली, भरले दोन्ही हात. आडाचं पाणी काढायला गेली, धुपकन पडली आत. एक होता ससा, एक नंबरचा हावरट. तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतकं खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही. एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटपलं, पण आपल्या सशाचं खाणं काही संपेना. एक ससा त्याला म्हणाला, ए लवकर चल ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहिल आणि दगड गोट्याने आपल्याला मारेल. हा हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, आणखीन थोडं खातो, मोठी ढेकर देतो आणि मग आपण जाऊ. हावरा ससा बका बका खायला लागला. तशी दुसरा ससा त्याला म्हणाला, ए लवकर आटप ना, तो पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय. हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, पण अजून शेतात तर नाही ना आला, मग खाऊ दे की मला जरा. आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग आपण निघू. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. सगळे ससे धावायला लागले, पटापट लांब लांब उड्या मारू लागले. हावऱ्या सशाची झाली पंचायत. त्याला जोरात पळता येईना की लांब उडी मारता येईना. सगळ्या सशांनी कुंपणावरून उड्या मारल्या. हावऱ्या सशांनीही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं, इतकं वजनदार होतं की उडी कुंपणावरच पडली. त्याला खूप काटे बोचले. तेवढ्यात शेताचा मालक आला, हातात सोटा घेऊन. त्याने तो सोटा उचलला आणि हावऱ्या सशाला फेकून मारला. तो हावऱ्या सशाच्या पायाला लागला आणि लंगडत लंगडत, पोट सावरत सावरत हावरा ससा कसा तरी पळायला लागला. थोड्या वेळात त्याचं घर आलं. हुश, सुटलो बुवा, असा विचार करीत तो जरा हळूहळू चालायला लागला. तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावून आला. बाकीचे ससे पटकन घरात शिरले. हावरा ससा मागे राहिला. तोही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात काही शिरता येईना. तो दारातच अडकला. आतून सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी सुरू झाली. हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेना. शेवटी हावऱ्या सशाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. सगळ्या सशांनी हावऱ्या सशाला कसाबसा घरात ओढून घेतला. बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भोवला. प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर निभावलं. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का. लिंबोणीचे झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा चांदोबा भागलास का.
मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा. मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा. तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का. चांदोबा चांदोबा भागलास का. पंपू टंपू गाडीवर बसून गेले होते, ती गोष्ट आठवते का रे तुम्हाला? आता तर काय, त्याने आणखीनच धमाल करायचं ठरवलं. त्यांना वाटलं गाडीच्या आतच जाऊन बघूया कशी काय गंमत येते ती. गाडी अजून फलाटावर उभीच होती. दाढीवाला तिकीट फाडत होता आणि ड्रायव्हर कुठेतरी गायब झाला होता. झाडावरनं टंपूनी पाहिलं बरं का, त्यांच्या बाजूला गाडीजवळ कोणीसुद्धा नव्हतं. तो हळूच खाली उतरला. पाठोपाठ पंपू शेठ होतेच. दोघंही हलकेच इंजिनाजवळ गेले. पाय वर करून पाहिलं, इंजिनात कुणी नव्हतं आणि दरवाजाही उघडाच होता. पायऱ्या चढून दोघंही आत शिरले बरं का. काय मज्जा! सगळं कसं चकचकीत आणि रंगीत रंगीत. काय मस्त आहे रे. अरे टंप्या, ही फांदी बघ कशी वाकली. एका वाकड्या दांडक्याला लोंबकळत जोरात पंपू ओरडला आणि बाप रे, आणि काय झालं? गाडी लागली की चालायला. टंप्यो, अरे टंप्या, अरे बघ, मी गाडी चालू केली बघ. केवढी आयटी वाटत होती पंपूला. टंपूही खुश झाला. दोघांनी इंजिनात जागच्या जागीच उड्या मारल्या. पण त्यांच्या कानावर भलताच गोंधळ यायला लागला. गाडी अजून भरली नव्हती. दाढीवाल्याने दरवाजे बंद केले नव्हते आणि आपली गाडी तशीच चालू केली. म्हणून दाढीवाला ड्रायव्हरच्या नावानं जोर जोरात ओरडत होता, ए ड्रायव्हरवाल्या, गाडी कशाला चालू केली रे? थांबव, अजून भरली पण नाही लेका. ए उभी कर, उभी कर. पण ड्रायव्हर होताच कुठे गाडीत, तर तो उभी करणार. त्याच्याऐवजी इंजिनातनं पंपू टंपूचे चेहरे डोकावताना दिसले. बापरे, म्हणजे या माकडाने गाडी चालू केली का काय? फलाटावरचा गोंधळ पाहून पंपू टंपू तर इतके खुश होते की ज्याचं नाव ते. तेवढ्यात टंप्यानं तिथंच कशाला तरी लोंबकळून एक कोलांटी मारली आणि बापरे, काय झालं? गाडी आणखी जोरात पळायला लागली. आता मात्र पंपू टंपू दोघंही घाबरले. एवढे की गाडीतनं उडी मारायचं भान सुद्धा राहिलं नाही त्यांना. गाडी रुळावरनं धावते आणि माकडाने गाडी चालू केली असं पाहून ड्रायव्हर, दाढीवाला, मुलांचे बाबा सगळे घाबरून तिच्या मागे पळतायत. अरे थांबवा, थांबवा, थांबवा करत पळतायत मागे. डब्यातली मुलं घाबरून किंचाळतायत आणि मुलांच्या आया फलाटावर मुसमुसून रडतायत. बापरे, इतका गोंधळ सुरू होता नुसता आणि गाडी मात्र जोरात धावतेच आहे. पंपू टंपूला आता धड उभं राहता सुद्धा येत नव्हतं. टंप्याचा तर तोलच जात होता. तोल सावरण्यासाठी त्याने इंजिनाच्या भिंतीला धरलं आणि काय झालं? फटकन बटनाचा आवाज झाला आणि गाडी लागली की ओरडायला, कू. दचकून टंपूनं पंपूला घट्ट मिठी मारली. दोघांनी आपापले डोळे घट्ट मिटून घेतले. बापरे, काय होणार आहे कोण जाणे. ड्रायव्हर आणि तिकीटवाला आणि ही सगळी मंडळी गाडीचा पाठलाग करतच होती. जेव्हा गाडी स्टेशनात आली असं ड्रायव्हरला वाटलं, तेव्हा त्याने काय केलं, पटकन इंजिनाचा बाहेरचा दांडा पकडला आणि चढला की इंजिनामध्ये. पंपूला कळलंच नाही ड्रायव्हर आला ते. ड्रायव्हरने सुद्धा मिठी मारून डोळे मिटून उभं राहिलेल्या त्या दोघांकडे लक्षच दिलं नाही. आधी त्यांनी काय केलं, ते दांडकं खेचलं आणि गाडी थांबवली. गाडी पुरी थांबल्यावर ड्रायव्हरनं वळून पाहिलं तर काय, मघाशी उभी असलेली ती जोडगोळी त्याला कुठे दिसेच ना. अरे च्या,
गेली कुठं? त्यानं शोधाशोध सुरू केली, पण पंपू टंपू कुठले सापडायला. त्याने केव्हा धूम ठोकली होती, पसार झाले होते. आणि फलाटा शेजारच्या झाडावर बसून हुप 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 करीत फलाटावरची गंमत पाहत होते. चाऊ म्याऊ पखालीचे पाणी पिऊ, काशीला जाऊ खीर खाऊ, भुरकीनी उडून जाऊ. चाऊ म्याऊ पखालीचे पाणी पिऊ, काशीला जाऊ खीर खाऊ, भुरकीनी उडून जाऊ. चाऊ म्याऊ पखालीचे पाणी पिऊ, काशीला जाऊ खीर खाऊ, भुरकीनी उडून जाऊ. चाऊ म्याऊ पखालीचे पाणी पिऊ, काशीला जाऊ खीर खाऊ, भुरकीनी उडून जाऊ. छोट्या मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे आरसा हसला आरसा रडला. राजू नावाचा एक तुमच्यासारखा छोटासा मुलगा होता. खरं म्हणजे राजू तसा चांगला मुलगा, पण अलीकडे तो खूपच हट्टी बनला होता. आईनं सांगितलेलं ऐकायचं नाही, बाबांचं काम करायचं नाही, अभ्यास वेळेवर करायचा नाही की स्वच्छ सुद्धा राहायचं नाही. राजूची शाळा सकाळची असे. राजू सकाळी उशिरा उठायचा. उठल्यावर दात न घासता, आंघोळ न करता, शाळेचे कपडे नीट न घालता, वह्या पुस्तकांची पिशवी तशीच पाठीवर टाकून तसाच शाळेत पळत सुटायचा. शाळेतल्या मुलांना सुद्धा राजूचा राग यायचा. त्याच्याशी कोणी सुद्धा बोलायचं नाही, पण राजूला त्याचं काही सुद्धा वाटायचं नाही. एक दिवस असाच राजू उशिरा उठला आणि शाळेत गेला. शाळेची घंटा होऊन गेली होती. राजू दप्तर सांभाळत सांभाळत जिना चढत होता. त्यानं सहज समोर पाहिलं तर समोरच्या भिंतीवरचा आरसा चक्क रडत होता. राजू तिथेच थबकला. आरशाकडे नीट निरखून पाहून त्याने आरशाला विचारलं, का रे आरशा, तू रडतोयस कशाला? आरसा म्हणाला, काय सांगू राजू तुला, मी आरसा आहे. सगळेजण आपलं रूप माझ्यात पाहतात आणि निघून जातात, पण माझा विचार मात्र कोणी सुद्धा करत नाही. राजू म्हणाला, का बरं? आरसा म्हणाला, आता बघ ना, तूच कसा दिसतोयस ते. डोळ्याला घाणे, नाकाला शेंबूड, तोंड धुतलेलं नाही की केस विंचरलेले नाही. छे, कपडे मळलेले आणि हातपाय धुळीने भरलेले. शी शी शी, मला तर तुझी अगदी किळस येते, किळस. तुझं हे घाणेरडं प्रतिबिंब माझ्यात पडलंय आणि म्हणून मला वाईट वाटतंय. राजू विचार करायला लागला, अरे आपल्याला बघून लोकांना रडायला येतंय. शी शी शी, आता आपण शहाण्यासारखं बनायचं. असं ठरवून राजू मागच्या पावली आपल्या घरी परतला. घरी जाऊन त्यानं तोंड धुतलं, दात घासले, स्वच्छ साबण लावून आंघोळ केली. विस्कटलेले केस नीट विंचरले, स्वच्छ धुतलेला सदरा घातला, दप्तर नीट लावून खांद्यावर घेतलं. पायात बूट आणि मोजे घालून तो पुन्हा शाळेत गेला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिला. राजूनं आरशामध्ये पाहिलं आणि आपलं रूप पाहून आपण किती छान दिसतो आहोत
असं त्याला वाटलं आणि तो स्वतःवर खूप खुश झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरसा चक्क हसत होता. आरसा राजूला म्हणाला, राजू, तू खरंच किती चांगला मुलगा आहेस रे. असाच जर तू नेहमी राहिलास तर सगळ्यांचा खूप आवडता होशील. राजूला सुद्धा मनातून आनंद झाला होता बर का. तो आरशाला म्हणाला, आरशा, तूच तर मला शहाणं बनवलंस. खरंच आता मी असाच शहाण्यासारखा वागेन, असाच स्वच्छ राहीन आणि सगळ्यांचा आवडता होईन. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव, माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव. रंगीत कागद दिला आणूनी दादाने मजला, रंगीत कागद दिला आणूनी दादाने मजला. घड्या घालूनी शिकविताई नाव करण्याला, घड्या घालूनी शिकविताई नाव करण्याला. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव, माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव. झर 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 पाऊस आला, नदी कशी झाली. झर 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 पाऊस आला, नदी कशी झाली. खळ 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 वाहू लागली, मजाच हो झाली. खळ 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 वाहू लागली, मजाच हो झाली. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव, माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव. पहा चालली नदीत माझी नाव कशी दिसते. पहा चालली नदीत माझी नाव कशी दिसते. हलते डुलते परीन बुडते पोहतही जाते. हलते डुलते परीन बुडते पोहतही जाते. माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव, माझी सुरेख नाव, माझी छान छान नाव, माझी छान छान नाव, माझी छान छान नाव, माझी छान छान नाव. मुलांनो, उंदीर आणि मुंगूस यांच्यातल्या वैराची ही गोष्ट आहे. उंदरांचे मुंगुसांशी अगदी खानदान की दुश्मनी टाईप वैर म्हणजे भांडण होतं. उंदीर आणि मुंगूस एकमेकांना अगदी पाण्यात बघायचे. त्यांची नेहमी लढाई व्हायची आणि त्यात बिचारे उंदीर ते हमखास हरायचे आणि मुंगूस आपले नेहमी जिंकायचे. शेवटी की नाही, एकदा उंदरांनी एक सभा बोलावली. मुंगुसांना हरवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. कुणी हे करा म्हणालं, कुणी ते करा म्हणालं. तेवढ्यात एक तरुण उंदीर उठला आणि म्हणाला, मित्रांनो, आपण नेहमीच हारतो. का हारतो? तर आपल्यात शिस्त नाही. आपलं सैन्य बावळटासारखं लढतं. ना आपला कुणी सेनापती, ना आपलं कुठलं सैन्य. सगळा अंधाधुंदीचा कारभार आपला. कुणी कुणाला मानत नाही की जुमानत नाही. सगळेजण स्वतःला शहाणे समजून वागतात. मन मानेल तसा कारभार, कशीही चाल करतात, कसेही लढतात. मग आपण काय खाक जिंकणार? नेहमीच हारत राहणार. जर जिंकायचं असेल ना, तर आधी सेनापती निवडा, त्याच्या ऑर्डर्स पाळायला शिका आणि मग शत्रूवर हल्ला करा. इंद्राचं स्फूर्तिदायक भाषण सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शेपटी आपटल्या. एवढंच नाही तर एकमतानं त्या तरुणाला त्याने सेनापती म्हणून निवडलं. तोही सेनापती व्हायला आपण योग्य आहोत की नाही याचा विचार न करता झाला सेनापती.
म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की नाही, त्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्यातलाच हा प्रकार. त्या तरुण उंदरानं भाषण करताना मोठ्या बाता मारल्या होत्या, हवेत बाण सोडतात ना तशा. पण प्रत्यक्षात मात्र लढाई कशी लढतात, युद्धाचे नियम कोणते, युद्धाच्या वेळेस शत्रूवर हल्ला करायचा कसा, किंवा शत्रूचाच हल्ला झाला तर नेमकं करायचं काय, हे त्याला तरी कुठे ठाऊक होतं. तो तरुण उंदीर सेनापती झाल्यापासून हवेतच तरंगायला लागला. त्यानं सगळ्या उंदरांना सांगितलं की आता मी सेनापती झालोय, आता माझा प्रत्येक बिळामध्ये सत्कार व्हायला पाहिजे. माणसांच्या पुढाऱ्याचा होतो ना, अगदी तसा सत्कार करा माझा. आणि एवढंच नाही तर 5 उंदरिणींनी मला ओवाळायला हवं. सर्व बिळातून माझी मिरवणूक काढा, मोठमोठाले हार घाला मला, आणि उंदीर राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून माझा मोठा फोटो छापा. जा जा, पहिल्या सेनापतीचा योग्य तो मान राखा. जा. झालं. मुंगूस युद्ध राहिलं की बाजूला. सेनापती महाराजांचे सत्कारच झाले सुरू. भाषणं सुरू झाली, फोटो आले पटापट. त्यामुळे सेनापती शेफारला, स्वतःला खूपच मोठा समजायला लागला. पण एवढं करून सुद्धा तो सेनापती काही थांबला नाही. त्यानं स्वतःचं वेगळेपण सगळ्यांना दाखवण्यासाठी काय केलं माहितीये? अरे, त्यानं स्वतःसाठी मोठं चिलखट शिवलं आणि मोठाली खोटी खोटी शिंगई बनवली त्याबरोबर आणि बांधली की डोक्यावर. तेव्हा कोणीतरी सेनापतींना विचारलं, महाराज आपण युद्ध कधी करायचं? युद्ध? कसलं युद्ध? सेनापती शेपटी हलवत म्हणाला, आपण मुंगसांना धडा शिकवणार होतात ना? हा, ते होय. अरे, पंचांग बघा, चांगला मुहूर्त काढा आणि करूया की आपण स्वारी. चला. सेनापतींनीच आज्ञा दिल्यावर बिचारे उंदीर काय करणार? झालं, कुणीतरी बघितलं पंचांग, काढला मुहूर्त आणि केली की हो स्वारी. पण शेवटी व्हायचं तेच झालं. मोठ्या पुरुषार्थीनं वीर निघाले, पण पराभवच झाला. मुंगुसांनी चांगलंच पाणी पाजलं की. सगळे उंदीर आपापला जीव वाचवण्यासाठी पटापट बिळात शिरले. समोर ही भली मोठी मुंगुसांची फौज आणि उंदीर तर बिळात पळालेले. फक्त राहिला होता तो सेनापती उंदीर. तोही बिळामध्ये शिरायचा प्रयत्न करत होता, पण त्याची ती मोठाली खोटी शिंग, ती काही केल्या बिळात शिरताच शिरेनात. सेनापती आयताच तावडीत सापडला की मुंगुसांच्या. बिचारा सेनापती मूर्खपणापायी स्वतःच्या जीवाला मुकला. देव बाप्पा नवसाला पाव. देव बाप्पा नवसाला पाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. झाडाला येऊ दे लाडू करंज्या. झाडाला येऊ दे लाडू करंज्या. रोज रोज खायला मिळतील चांगल्या. रोज रोज खायला मिळतील चांगल्या. मधून मधून येऊ दे बटरनी पाव. मधून मधून येऊ दे बटरनी पाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. आहा, खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. झाडाला येऊ दे आईस्क्रीमचे तुरे गार. झाडाला येऊ दे आईस्क्रीमचे तुरे. गोळ्यांच्या कळ्या आणि चॉकलेटची फुले. गोळ्यांच्या कळ्या आणि चॉकलेटची फुले. बिस्किटांच्या पानाला साखर पण लाव. बिस्किटांच्या पानाला साखर पण लाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. खाऊचं
असू दे पण माझेच नाव, झाडावर असू दे पण माझेच नाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव, आहा खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. देव बाप्पा देव बाप्पा देव बाप्पा नवसाला पाव, देव बाप्पा नवसाला पाव. खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव, आहा खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव. आहा ला 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 ला, आहा ला 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 ला, आहा ला 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 ला. एक होती नदी. नदीत होतं छोटंसं कासव आणि नदीच्या काठी एक होतं झाड. झाडाच्या बुडाशी होतं एक बीड आणि बिळात राहत होता एक छोटासा ससा. नदीतलं कासव ते ऊन खायला काठावरती यायचं आणि ससा गवत खायला काठावरती यायचा. दोघांची झाली खूप ओळख. दोघं झाले अगदी मित्र. खूप बोलायचे, खूप खूप खेळायचे आणि खूप फिरायचे देखील. कासवाशिवाय सशाला करमायचंच नाही. एकदा एका कोल्ह्यानं त्या दोघांना पाहिलं आणि म्हणाला, ओ हो हो हो, वा वा वा, कसा गुबगुबीत ससा, कसं गुबगुबीत कासव, आणि हे आपल्याला खायला मिळाले तर. पण मिळवावेत कसे? कासव पाण्यात असेल तर ससा त्याच्या पाठीवर बसतो आणि ससा बिळात असला तर कासव मात्र तोंडाशी असतं. दोघांना एकदम कसं बरं पकडावं? एक एकटा सापडला पाहिजे. कोल्हा मग टपून बसला. एकदा काय झालं, कासवाचं पोट दुखायला लागलं. ते अगदी गडबडा गडबडा लोळायला लागलं. ऐक 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 असं कणायला लागलं. सशाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, कासव भाऊ, अरे भिवू नकोस. मी की नाही आता छानसं औषध आणतो. तू मात्र इथे माझ्या बिळात बसून राहा. ससा गेला औषध आणायला. कासव लागलं पुन्हा गडबडा गडबडा लोळायला. ऐक ऐक ऐक. कासवानं डोळे मिटून घेतले आणि ते कणत राहिलं. कोल्हा तर टपूनच बसला होता. त्याने एक पिशवी आणली. तिचं तोंड मोकळं केलं आणि हळूच कासवाच्या पाशी नेऊन ठेवली. लोळत 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 कासव त्या पिशवीत शिरलं. कोल्ह्यानं पटकन पिशवीचं तोंड बांधून घेतलं. पिशवी पाठीवर टाकली आणि चालला की घरी. त्याचं घर होतं डोंगरावरल्या गुहेत. इकडे ससा औषध घेऊन आला आणि पाहतो तर काय, कासव नाही. हा, कुठं गेला कासव भाऊ? ससा पाहायला लागला. तेव्हा कोल्हा जाताना त्याला दिसला आणि पाठीवर दिसली पिशवी. पिशवीतून आवाज आला, ऐक ऐक, काय पोट दुखतंय. हा, अरे कोल्होबा, कासव भाऊला पकडलंस काय? सशानं विचार केला आणि लपत छपत तो कोल्ह्याच्या पुढे गेला. अगदी पुढे पुढे गेला आणि मग ससाकीने कोल्ह्याच्याच रस्त्यावर मेल्यासारखा निजून राहिला. कोल्होबा खुशीत चालले होते. आज कासवाची मेजवानी मनात म्हणत होते. तोच ससा मरून पडलेला त्यांना दिसला. अरे, हा ससा इथे मेला वाटतं. कोल्ह्यानं अगदी वाकून पाहिलं. सशाची हालचाल नाही. चला, ससा कासव दोघही मिळाले. कोल्ह्याला अगदी आनंद झाला. त्यानं झप घरी जाऊन कासवाचं ओझं टाकलं आणि मग विचार केला, चला आता सशाला उचलूया. तो सशाला घ्यायला परत आला. पुष्कळ चालला,
पुष्कळ चालला. चालता चालता सशाच्या अगदी बिळापाशी आला, पण ससा दिसलाच नाही. हा, अरे, सशाला कोणीतरी पळवलं वाटतं. चला जाऊ दे, आपण आपलं कासवाचाच फराळ करूया, असं म्हणून कोल्हा परतला. इकडे सशानं काय केलं होतं, कोल्ह्याच्या मागे लपत लपत त्याच्या गुहेशी गेला. कोल्हा ससा आणायला गेल्याबरोबर ससाच त्याच्या गुहेत शिरला. त्यानं पिशवीचं तोंड मोकळं केलं आणि कासवाला बाहेर काढलं. गुहेत होतं गांधील माशीचं पोळ. ते सशानं हळूच काढलं आणि ते पिशवीत कोंबलं. पिशवीचं तोंड बंद करून होती तशी पिशवी त्यानं ठेवून दिली. आता कासव आणि ससा दोघ जण एका झाडाआड लपून बसले. इकडे कोल्होबा हात हलवत घरी आले. ससा नाही तर नाही, अरे कासव तर मिळालं. जिभल्यात साटत त्यानं पिशवीचं तोंड सोडलं आणि अगदी तोंड घालून तो त्या कासवाला खाणार. तो काय, भर 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 सगळ्या गांधील माश्या बाहेर आल्या आणि त्या कोल्ह्यावर तुटून पडल्या. नाकाला चावल्या, तोंडाला चावल्या, पाठीला चावल्या, शेपटीला चावल्या, कानात चावल्या. अरे बाप रे, कोल्हा अगदी गडबडून गेला. कुई कुई कुई, कोल्हा ओरडायला लागला. इकडे तिकडे पळायला लागला, लोळायला लागला, पण माशा काही त्याची पाठ सोडेनात. शेवटी धावत जाऊन कोल्होबानं नदीत बुडी मारली. तेव्हा कुठं माशा फिरल्या. ससा आणि कासव ती मजा बघत होते. त्यांना खूप हसू आलं. हसता हसता त्यांची अगदी मुरकुंडी वळली आणि मग दोघे जण दुसऱ्या रस्त्यानं निघून गेले. चिव चिव चिमणे, अगं ए चिमणे, काय रे चिमण्या, हा बघ एका माकडाने काढलं दुकान, एका माकडाने काढलं. आकाडी भग भग धूर सोडी भग भग, आकाडी भग भग धूर. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, घारे डोळे